आपण या कायद्यामध्ये सेक्शन 3, 4, 5 त्याच्यानंतर 39, 66 म्हणजे 3 मध्ये आपण लायसन्स संबंधी बघितलं होतं, 4 मध्ये आपण जे दिलेलं आहे वयोमर्यादा, 5 मध्ये या दोन्हींचं जर पूर्तता करत नसेल किंवा जर उल्लंघन करत असेल तर मग याची रिस्पॉन्सिबिलिटी कोणावर येईल. 39 मध्ये आपण जे बघितलेलं आहे की नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन करणं गरजेचं प्रत्येक गाड्यांचं. त्यानुसार सेक्शन 66 मध्ये हे म्हटलेलं आहे की नेसेसिटी फॉर परमिट्स म्हणजे प्रत्येकाला ही आपल्या गाडीचा परवाना काढणं गरजेचं आहे. परंतु आपण सबसेक्शन 3 मध्ये बघितलं की केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या किंवा लोकल ऑथॉरिटीच्या ज्याही काही गाड्या आहेत त्यांना वेगळ्या प्रकारचं परमिशन किंवा परमिट्स केलं जातं. मग हे जे सबसेक्शन 3 दिलेलं आहे सेक्शन 66 मध्ये ते फक्त गव्हर्नमेंटसाठी किंवा गव्हर्नमेंटच्या रिलेटेड ज्याही काही गाड्या असतील त्या संदर्भात त्याच्या तरतुदी ह्या वेगळ्या राहतील. हे सबसेक्शन 3 मध्ये सेक्शन 66 मध्ये सांगितलेले आहेत. आणि त्यानुसार मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं की सबसेक्शन 4 सुद्धा जे आहे आता 2019च्या अमेंडमेंटनुसार इन्सर्ट करण्यात आलं किंवा समाविष्ट करण्यात आलं. मग त्याच्यामध्ये ज्या की आपण पॅसेंजर गाड्या बघतो किंवा ज्या पॅसेंजरची क्षमता ही 9 प्रवासी असू शकते, 1 प्लस ड्रायव्हर म्हणजे 10 लोक, ह्या संदर्भातल्या ज्या की ट्रान्सपोर्ट व्हेकल आपण आपल्या पर्पजसाठी घेतो आहे तर त्या ज्या सगळ्याच्या तरतुदी आहेत त्या सबसेक्शन 1 नुसार लागू पडतील, ज्या की सबसेक्शन 4 मध्ये तुम्हाला सांगितलेले आहे. याच्यानंतर आपण पुढचं जे सेक्शन बघणार आहोत ते सेक्शन 112 आहे. वेग मर्यादा सांगितले की स्पीड किती लिमिट असली पाहिजे, स्पीडची लिमिट किती असली पाहिजे, कशी असली पाहिजे. 112 मध्ये जे सेक्शन दिलेले आहे हे मोस्ट ऑफ दी आपण छोट्या गावामध्ये, ग्रामीण गावामध्ये सुद्धा किंवा शहरी भागात सुद्धा जे की आपण आपल्या गाडीची स्पीड वाढवतो किंवा जे आपण आपल्या गाडीचं एक्सिलेटर वाढवतो त्यानुसार आपल्याला दिसतं की आपल्या गाडीच्या ठिकाणी स्पीड सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला इंडिकेशन दिलेले असतात किंवा निर्देशित केलेले असतात. 20 असेल, 30 असेल, 40 असेल, 50 असेल. मग ह्या ज्या स्पीड दिलेल्या आहेत कारण की प्रत्येक गाड्यामध्ये मग ती 2 व्हीलर असो, 4 व्हीलर असो किंवा बस असो किंवा एखाद्या बाबतीत ट्रक वगैरे सुद्धा असो, प्रत्येकाच्या ठिकाणी हे इंडिकेशन्स दिलेले असतात किंवा ते तुम्हाला दिलेले असतात की किती किती स्पीड किती बाबतीत आपली चालली आहे किंवा आपण एक्सिलेटर कसं वाढवतो आहे. मग हे जे दिलेलं आहे हे केंद्र शासनाने आपल्या अधिपत्रेनुसार निर्देशित केलेलं आहे 112 नुसार की शहराच्या ठिकाणी, ग्रामीणच्या ठिकाणी किंवा ब्रिज असेल एखादं किंवा एखादा पूल असेल सेतूच्या ठिकाणी किंवा आपण बऱ्याच वेळा हायवेने जातो तेव्हा आपल्याला बोगदे सुद्धा लागतात मोठे मोठे. मग आता ह्या बोगद्याच्या ठिकाणी सुद्धा बऱ्याच वेळा आपल्याला लिहिलेलं दिसते बोर्डावर की ह्या बोगद्याच्या ठिकाणी इतकी स्पीड मेंटेन करणं गरजेचं असते. ती जी स्पीड आहे ती तुम्हाला सेक्शन 112 मध्ये सांगितलेली आहे. म्हणजे केंद्र शासन आपल्या अधिपत्रानुसार किंवा ऑफिशियल गॅझेटनुसार त्यावेळेस जे जे प्रसिद्ध करेल त्यावेळेस ते सगळ्यांवर बाइंडिंग राहील. म्हणजे प्रत्येक चालकांचं किंवा जोही कोणी गाडीचा मालक असेल किंवा जो कोणी गाडी चालवत असेल त्या प्रत्येकांचं कर्तव्य राहील की त्यांनी 112 नुसार आपल्या गाडीची स्पीड मेंटेन करणं हे गरजेचं आहे. मग त्या संदर्भात केंद्र शासनाच्या जरी गाड्या असल्या, राज्य शासनाच्या जरी गाड्या असल्या किंवा एखाद्या लोकल ऑथॉरिटीच्या जरी गाड्या असल्या तरीही सुद्धा त्यांनी आपल्या किंवा त्या भागानुसार आपली स्पीड मेंटेन करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा गावामध्ये जातो तेव्हा आपल्याला बऱ्याच रस्त्याच्या साईडनी बोर्ड लिहिलेले दिसतात की पुढे शाळा आहे, पुढे गाव आहे किंवा या बोगद्याच्या ठिकाणी 60 ची स्पीडच मेंटेन केल्या गेली पाहिजे किंवा 60 च्या स्पीडनीच गाडी चालवली गेली पाहिजे. हे याच्यासाठी सांगितलं जातं की जर पुढे गाव असेल तर तुम्ही तुमची 20 किंवा 30 स्पीड मेंटेन करायला पाहिजे की अचानक जर त्या गावाच्या ठिकाणी कोणी एखादा व्यक्ती चालत आलं किंवा एखादा धावत जरी आला तरीही तुमच्या गाडीचं स्पीड त्या बाबतीत स्लोच असला पाहिजे की जेणेकरून अपघात होता कामा नये. किंवा ज्यावेळेस आपण बोगद्याच्या ठिकाणी बघतो की 120 स्पीड किंवा 60 स्पीड मेंटेन करणं गरजेचं असतं. म्हणजे जेव्हा 2 गाड्या ऍट अ टाइम जेव्हा जातात तेव्हा एकामेकांना हेच माहित असते की याची इतकी स्पीड आहे
मग त्या बाबतीत जरी आपण एखाद्या वेळेस जर त्या बोगद्याच्या ठिकाणी स्लो जर गाडी चालवत असेल आणि मागचा जर आपल्याला त्याला वाटत असेल की हे 60 किंवा 120 ची स्पीड मेंटेन करतो आहे, म्हणजे हा याच्या नियमानुसार चाललाय. बऱ्याच वेळा आपली गाडी स्लो होते, पण मागची गाडी जर खूप जर जोरात असेल किंवा ती त्या स्पीडने जर येत असेल तर बऱ्याच वेळा अपघात सुद्धा उद्भवण्यास सुद्धा चान्सेस जास्त असतात. म्हणून ज्या वेळेस जे रेफर केलेलं असतं किंवा आपण बऱ्याच वेळा बघतो की उड्डाण पूल असेल, मग उड्डाण पूलच्या वेळेस सुद्धा जर एखाद्या वेळेस वळण जर पूल असेल, मग त्यावेळेस सुद्धा आपल्याला सांगितलं जातं की 40 किंवा 50 या स्पीडनेच तुम्ही ह्या उड्डाण पुलाच्या तिथे गाडी चालवू शकता. किंवा पुढे अशा काही शाळा आहे, पुढे अशा काही कॉलेजेस आहे किंवा पुढे हॉस्पिटल्स आहेत, अशा जर काही ठिकाणी गावाच्या ठिकाणी असेल किंवा सार्वजनिक ठिकाणी असेल किंवा मार्केट एरियाच्या ठिकाणी सुद्धा आपण खूप जोरदार प्रमाणात गाडी चालवू शकत नाही. कारण की प्रत्येक ठिकाणी केंद्र शासनाने, राज्य शासनाने किंवा लोकल ऑथॉरिटीने ह्या संदर्भात आपले स्पीड किती असायला पाहिजे, काय असायला पाहिजे ह्या संदर्भातला पूर्णच्या पूर्ण अधिपत्रामध्ये प्रकाशित केलेलं आहे. आणि त्या संदर्भात जर आपली स्पीड जर जास्त होत असेल किंवा आपण जर जास्त प्रमाणात स्पीडने जर गाडी चालवत असेल आणि कुठेतरी कोणाला तरी धोका जर निर्माण होत असेल किंवा कोणाच्या मालमत्तेचं नुकसान जरी होत असेल किंवा जर आपण धोकादायक रीतीने जरी गाडी चालवायची असेल, तरी सुद्धा मोटर व्हेकल ऍक्ट नुसार आपल्याला माहिती आहे की त्याला 184 अंतर्गत आपण पनिशमेंट आणि फाईन सुद्धा करू शकतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही याच्यामध्ये हे पण बघितलं असेल की एखादी व्यक्ती जर गाडी खूप स्पीडला जर चालवत असेल आणि त्याला त्या स्पीड चालवताना किंवा त्याला जेव्हा ती गाडी चालवत असेल आणि त्यावेळेस अचानक जर त्याचा ब्रेक लागत नसेल किंवा एखादा व्यक्ती जर समोरून आला असेल आणि बऱ्याच वेळा असं होऊन जातं की अपघात घडत असेल, मग त्यावेळेस एखाद्या अधिकाऱ्याने म्हटलं की तुमच्या गाडीची स्पीड किती होती, काय होती, किंवा समोरच्या व्यक्तीला जर विचारलं असेल ज्याचा की अपघात झालेला असेल, त्यांनी जर म्हटलं की यांची गाडी खूप जोरात होती किंवा यांची खूप जास्त स्पीड होती, तर त्यावेळेस आपल्याला ह्या बाबतीत पनिशमेंट किंवा फाईन सुद्धा होऊ शकतं की तुम्हाला जर ह्या बोर्डाच्या किंवा रस्त्याच्या बोर्डाच्या ठिकाणी जर असं नमूद केलेलं असेल की तुम्हाला इथे ही स्पीड मेंटेन करणं गरजेचं आहे, तर तुम्हाला ती स्पीड मेंटेन करणं 112 नुसार तुमच्यावर बंधनकारक राहील. दुसरी गोष्ट याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे की आपण बघतो की रस्त्याच्या ठिकाणी बऱ्याच वेळेस आपल्याला स्पीड ब्रेकर सुद्धा दिसतात. हे स्पीड ब्रेकर देण्याचं कारण याच्यासाठी आहे कारण की बऱ्याच वेळा काही सर्वसामान्य नागरिक त्या स्पीड ज्या दिलेल्या असतात किंवा ज्या मेंटेन करणं गरजेचं असतात त्या करत नाही किंवा ते फॉलो करत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक गावाच्या ठिकाणी, प्रत्येक परिसराच्या ठिकाणी सुद्धा आपण बघतो किंवा प्रत्येक हायवेच्या ठिकाणी सुद्धा बघतो आपण की कोणीही आपली स्पीड जास्त वाढवतो कामा नये. त्याच्यामुळे आपण बघतो की प्रत्येक ठिकाणी स्पीड ब्रेकर दिलेले आहेत. मग आता हे स्पीड ब्रेकर किंवा आता जर एखाद्या ठिकाणी खूप जास्त जर गर्दी निर्माण होत असेल तर मग त्या ठिकाणी सिग्नल बसवणे, मग ते कोण करतं, काय करतं, हेही सुद्धा 112 जे सेक्शन तुम्हाला सांगितलेलं आहे की सेक्शन 112 मध्ये सांगितलेलं आहे सबसेक्शन 1 मध्ये की कोणत्याही व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी जर आपलं वाहन जर चालवत असेल तर त्यांनी वाहनाचं किंवा वाहन चालवण्यात जेव्हा तो सुरुवात करेल त्यावेळेस त्यांनी केंद्र शासनाच्या अधिपत्रानुसार किंवा केंद्र शासनाच्या नोटिफिकेशन नुसार किती स्पीड कुठे मेंटेन केलेली आहे याचं फॉलो करणे किंवा त्यानुसार जाणे हे गरजेचं असतं. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की किमान वेग मर्यादापेक्षा पण गाडी चालवता कामा नये किंवा कमाल वेग मर्यादेपेक्षा, म्हणजे मॅक्झिमम जर स्पीड दिलेली असेल तुम्हाला तर तितकीच चालवल्या गेली पाहिजे, त्याच्यापेक्षा कमी सुद्धा चालवल्या गेली नाही पाहिजे. जसं मी तुम्हाला म्हटलं की बोगद्याच्या ठिकाणी जर 120 म्हटलेलं आहे किंवा 60 जर म्हटलेली असेल तर ती 120च करता असली पाहिजे आपली, किंवा ती कमी सुद्धा नको किंवा ती जास्त सुद्धा नको. म्हणजे जी की अधिपत्रामध्ये जी प्रसिद्ध केलेली आहे की इतकी स्पीड इथे मेंटेन केल्या गेली पाहिजे तर तितकी स्पीड तिथेच मेंटेन केल्या गेली पाहिजे. परंतु याच्यामध्ये हे म्हटलेलं आहे, परंतु प्रोव्हायझर दिलेला आहे सबसेक्शन 1 मध्ये की केंद्र शासनाने शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे कोणत्याही मोटर वाहनांसाठी किंवा मोटर वाहनांच्या कोणत्याही प्रकारासाठी किंवा वर्णासाठी निश्चित केलेल्या कमाल वेगापेक्षा कोणत्याही बाबतीत अधिक असता कामा नये. म्हणजे जर कमाल वेग जर तिथे तुम्हाला नमूद केलेली असेल किंवा तुम्हाला डिस्प्ले म्हणून दिसते आहे कुठेतरी आणि जर त्या कमाल वेगापेक्षा जर तुमची स्पीड जर जास्त असेल असं जर तिथल्या कोणत्याही अधिकाऱ्याला असं समजलं
तर तो तुम्हाला त्या संदर्भात त्याचा दंड सुद्धा आकारू शकतो. म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टींचं किंवा तुम्ही सेक्शन 112चं उल्लंघन करताय किंवा व्हायोलेशन करता आहात हे समजून येते. त्याच्यानंतर सबसेक्शन 2 मध्ये हे म्हटलेलं आहे की राज्य शासनाला किंवा राज्य शासनाने प्राधिकृत केलेल्या एखाद्या अधिकाऱ्याने जर अशा काही बाबतीत गावाच्या ठिकाणी किंवा राज्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्यांच्या ठिकाणी असं जर काही म्हटलं असेल की आता काही बाबतीत रस्त्यांचं बांधकाम सुरू असतं किंवा रस्त्यांचं काम सुरू असतं, जर ह्या संदर्भात जर राज्य शासनाने अशा काही नोटिफिकेशन जर काढलेल्या असतील तर त्या संदर्भातलं पालन करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य सांगितलेले आहे. मग ह्या संदर्भात जर असेल की रस्त्यांच्या किंवा पुलांच्या स्वरूपानुसार वेगावर सुद्धा बंधन असणं आवश्यक आहे. की मी आताच म्हटलं होतं की ब्रिज असेल, एखादं पूल असेल किंवा एखाद्या संदर्भात जर गावाच्या ठिकाणी जर एखादं बांधकाम जर सुरू असेल किंवा काम जर सुरू असेल, मग त्या ठिकाणी जेव्हा तुम्हाला दिसतं की वर्क इन प्रोग्रेस किंवा रस्त्याचं दुरुस्तीचं काम सुरू आहे, मग या ठिकाणी तुम्ही इतकी स्पीड मेंटेन करणं गरजेचं असते. तर त्यावेळेस तुम्हाला तितकी स्पीड मेंटेन केलं गेलं पाहिजे. आणि ह्या ज्या सगळ्या ज्या दिलेल्या आहेत तुम्हाला की 116 अन्वये, कलम 116 अन्वये योग्य ठिकाणी वाहतूक सिग्नल बसून किंवा उभारून मोटर वाहनांसाठी किंवा मोटर वाहनांच्या कोणत्याही विनिर्दिष्ट वर्गासाठी किंवा वर्णासाठी किंवा विशिष्ट क्षेत्रासाठी किंवा विशिष्ट रस्त्यावर त्याला योग्य वाटेल त्याप्रमाणे कमाल वेग मर्यादा किंवा किमान वेग मर्यादा निश्चित करण्यात येईल. कलम 116 मध्ये हे म्हटलेलं आहे की महानगरपालिकेला किंवा एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला किंवा PWDला जे आपण म्हणतो की त्यांना हे सिग्नल बसवण्याचा जो अधिकार दिलेला आहे की कोणत्या ठिकाणी सिग्नल बसवणं गरजेचं आहे, कोणत्या ठिकाणी वाहतुकीस जास्त अडथळा निर्माण होऊ शकतो किंवा लोकांना येण्या जाण्यासाठी जास्त धोका पण निर्माण होऊ शकतो. जर असं जर महानगरपालिकेला वाटलं किंवा PWDला जरी वाटलं किंवा एखाद्या बाबतीत एखाद्या नागरिकाने जरी कंप्लेंट केली असेल तर मग महानगरपालिका किंवा PWD या संदर्भात आपल्या काही बाबतीत काही चौकांमध्ये जे सिग्नल्स लावलेले असतात ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित नियोजन व्हावं किंवा वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये म्हणून ह्या सगळ्या गोष्टी पाळल्या जातात किंवा त्या केल्या जातात. आणि ह्या संदर्भात जे आपले कर्तव्य दिलेले आहेत की तुम्ही तुमचं ते कमाल वेग किंवा किमान वेग जर दिलेलं असेल तर त्या संदर्भात आपल्या गाडीची स्पीड तितकी मेंटेन करणं गरजेचं असते. परंतु याच्यामध्ये एक प्रोव्हाइजो दिलेला आहे की जर असं काही बाबतीत असे काही अधिपत्र किंवा जर एखाद्या बाबतीत जर अशा काही गॅझेट निघालेल्या असतील ज्या की सबसेक्शन 2 नुसार म्हटले की राज्य शासनाने काढलेलं असेल किंवा राज्य शासनाने एखाद्या व्यक्तीला प्राधिकृत अधिकार दिलेला असेल, त्यांनी जर एखाद्या बाबतीत असं नोटिफिकेशन आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जर काढलेला असेल आणि ती गोष्ट 1 महिन्यापेक्षा कमी काळासाठी जर अंमलात राहणार असेल, म्हणजे एखाद्या गोष्टीचं जर नियमन जर काढलेलं असेल की इथे जर काम सुरू आहे किंवा रस्त्यांचं काम जर सुरू आहे तर ह्या कामाला 1 महिना लागणार आहे किंवा 1 महिन्याच्या आतमध्ये ही गोष्ट होऊन जाणार आहे, पण या संदर्भातली जी आहे ती स्पीड मेंटेन केलं गेली पाहिजे. म्हणजे हा जो कायदा काढलेला आहे किंवा ह्या कायद्यामध्ये जे नमूद केलेलं आहे की राज्य शासनाने म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटने किंवा लोकल ऑथॉरिटीने अशा काही बाबतीत जर अधिसूचना जर दिलेल्या असतील तर त्या सूचना ह्या तात्पुरत्या स्वरूपाच्या असतील, पण जर त्याला जर त्या कामाला किंवा त्या कार्यक्रमाला किंवा त्या अंमलात असलेल्या त्या गोष्टीला जर जास्त दिवस लागत असेल 1 महिन्यापेक्षा जास्त तर मग त्या संदर्भात केंद्र शासनाची जी आहे ती पूर्व परवानगी सुद्धा घ्यावी लागते बऱ्याच वेळेस. परंतु याच्यामध्ये म्हटलंय की 1 महिन्यापेक्षा कमी काळासाठी जर अंमलात जर राहत असेल तर अशा बाबतीत कोणत्याच अधिसूचनेची आवश्यकता असणार नाही. म्हणजे हे ऑफिशियल गॅझेट मध्ये नमूद किंवा ऑफिशियल गॅझेट निघेल किंवा अधिसूचनाच आवश्यक असेल याचं काही कंपल्सरी नाहीये. म्हणजे याच्यामध्ये अधिसूचनेमध्ये इन्व्हॉल्व केलं गेलं पाहिजे असं कोणत्याही बाबतीत हा कायदा सांगत नाही. म्हणूनच सबसेक्शन 2 ला हा प्रोव्हाइजो दिलेला आहे की जर अशा काही बाबतीत जर तात्पुरते जर काही अधिनियम किंवा तरतुदी जर लावायच्या असतील तर ते हे अधिसूचनेमध्ये समाविष्ट होणार नाही, पण जर ती 1 महिन्याच्या काळापेक्षा जास्त जर असेल तर मग अधिसूचनेमध्ये ते नमूद करावं लागतील. मग याच्यानंतर पुढे जे तुम्हाला म्हटलंय सबसेक्शन 3, सबसेक्शन 3 मध्ये जे म्हटलेलं आहे की कलम 60 हा तुम्हाला सिलेबसला नाहीये, पण कलम 60 मध्ये सांगितलेलं आहे की रजिस्ट्रेशन ऑफ व्हेइकल बिलॉंगिंग द सेंट्रल गव्हर्नमेंट.
म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटनी ज्या गाडीचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे आपल्या नावावर किंवा केंद्र शासनाच्या नावावर, त्या गाड्यांसाठी ज्या की सबसेक्शन 1 किंवा सबसेक्शनच्या ज्या तरतुदी दिलेल्या आहेत, ज्या आपण 112 मध्ये बघितल्या, त्या तरतुदी सबसेक्शन 3 ला लागू पडतील नाही. म्हणजे सेक्शन 60 मध्ये जे दिलेलं आहे की ज्या की रजिस्ट्रेशन झालेल्या आहेत ज्या गाड्यांचं, पण त्या कोणत्या अशा गाड्या ज्याचं की सैनिकी म्हणून वापर होत असेल, गोळीबार म्हणून वापर होत असेल, किंवा एखाद्या डावपेचच्या संदर्भात जर केंद्र शासनाच्या अशा गाड्या ज्या की आपण ज्याला रणगाड्या म्हणतो, किंवा गोळा बारुदीसाठी ज्या गाड्या केंद्र सरकारच्या तत्वावर ज्या वापरल्या जातात, त्यांना ह्या संदर्भात एक एक्सेप्शन दिलेलं आहे किंवा एक्सक्यूज केलेलं आहे. म्हणजे सबसेक्शन 1 च्या किंवा 2 च्या तरतुदी लागू पडतील नाही. म्हणजे ह्या गाड्या ज्या स्पीडनी चालतील त्या स्पीडनी चालतील, हे केंद्र शासनाने आपल्या अधिपत्रामध्ये सांगितलेलं आहे. की जर एखादा गाडा असेल तो 20 किंवा 30 च्या स्पीडने जर जातच नसेल आणि काही रस्त्याच्या ठिकाणी जर म्हटलं गेलेलं आहे की इथे 60 ची स्पीड मेंटेन करणं गरजेचं आहे, तर अशा गाड्यांना या बाबतीत जे नियमन दिलेले आहे एक्सक्यूज केल्या जातील किंवा त्यांना एक्झम्प्ट केल्या जातील. म्हणजे केंद्र शासनाने जेही काही रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा गाड्यांचा, जो की या संदर्भात सैनिकी डावपेचसाठी, गोळीबारासाठी, किंवा तोफखाना किंवा तोफखान्यामधल्या अशा काही वस्तूंसाठी जर ने-आण जर करण्यासाठी जर त्या गाड्या रजिस्टर केल्या असेल आणि त्यांची स्पीड ही 20, 30, 40 पेक्षा जर जास्त होत नसेल आणि काही काही ठिकाणी 120 पण स्पीड मेंटेन जर किंवा करणं बंधनकारक असेल आणि ती जर गाडी करत नसेल, तर या संदर्भातल्या ह्या गाड्यांना एक्झम केल्या जातील किंवा त्यांना एक्सक्यूज केल्या जातील आणि ह्या सबसेक्शन 3 मधल्या ज्याही काही तरतुदी दिलेल्या आहेत त्या सबसेक्शनला 1 ला किंवा 2 ला लागू पडतील नाही. म्हणजे तुम्हाला सेक्शन 112 मध्ये जे दिलेले की स्पीडची मर्यादा, ही स्पीडची मर्यादा जी सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलेली आहे किंवा जे की ट्रान्सपोर्ट व्हेकल म्हणून यूज करतात त्यांनी, मग ती 2 व्हीलर असो, मग ती 4 व्हीलर असो, किंवा ते ट्रक किंवा ट्रॅक्टर जरी असेल, तरीही सुद्धा त्यांना सबसेक्शन 1 आणि सबसेक्शन 2 नुसार आपल्या गाडीची स्पीड तितकी मेंटेन करावी लागेल. परंतु सबसेक्शन 3 मध्ये हे म्हटलेलं आहे की ज्याही कोणत्या केंद्र शासनाच्या गाड्या ज्या रजिस्टर करण्यात आलेल्या आहे आणि ज्याचं की वापर तोफखाना किंवा मैदानी गोळीबार किंवा अशा काही सरावांसाठी वापरल्या जात असेल, तर त्यांना 1 आणि सबसेक्शन 1 च्या किंवा सबसेक्शन 2 च्या ह्या तरतुदी लागू होतील नाही, त्या गाड्यांना एक्झम्प्ट केलेलं आहे. याच्यानंतर आपण सेक्शन बघणार आहोत 119 म्हणजे 119 मध्ये वाहतूक चिन्हांचे पालन करण्याचे कर्तव्य दिलेले आहे. आता वाहतूक चिन्हांचे पालन करणे हे प्रत्येक चालकांचं कर्तव्य असलं पाहिजे. म्हणजे जो कोणताही व्यक्ती 2 व्हीलर चालवतोय, जो कोणताही व्यक्ती 4 व्हीलर चालवतो आहे किंवा 3 व्हीलर सुद्धा चालवतोय, किंवा जो हेवी लोडेड ट्रक सुद्धा चालवतो आहे, किंवा जो की अशा काही ट्रान्सपोर्ट व्हेकल जो वापरतो आहे, मग तो एसटी महामंडळ असो किंवा कोणत्याही बाबतीत केंद्र शासनाच्या पण गाड्या असो किंवा राज्य शासनाच्या जरी गाड्या असल्या, तरी त्या प्रत्येक चालकाने किंवा त्या मालकाने सुद्धा आपल्या चालकाला प्रत्येक बाबतीत चिन्हांचं पालन हे केल्याच गेलं पाहिजे, हे पण सांगितलं गेलं पाहिजे. आणि प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा चिन्हांचं पालन करणे हे प्रत्येकाचं कर्तव्य दिलंय. जसं की आपण म्हणतो की फंडामेंटल राईट कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेलं आहे, तसंच सेम जसं आपण पाहतो की फंडामेंटल ड्युटी सुद्धा ज्या दिलेल्या आहेत की प्रत्येकाला हे कर्तव्य आहे, हे त्यांनी त्यांच्या सोयीनुसार. आता हे कर्तव्य याच्यासाठी दिले जातात की तुम्हाला तुमच्या गोष्टीच्या संदर्भात एखाद्या बाबतीत अपघात होऊ नये किंवा वाहतुकीस तुमच्यामुळे कोणाला अडथळा होऊ नये किंवा तुमच्यामुळे कोणाला मालमत्तेला नुकसान होऊ नये. जर अशा गोष्टी जर टाळण्यासाठी ह्या गोष्टी तुम्हाला 119 नुसार हे तुमचं कर्तव्य दिलेलं आहे की त्या फॉलो केल्या गेल्या पाहिजे किंवा त्याचं तुम्ही पालन केलं गेलं पाहिजे. सबसेक्शन 1 आणि सबसेक्शन 2 मध्ये तुम्हाला दिलेलं आहे की प्रत्येक मोटर वाहकाने आपली ज्या काही तुम्हाला सिग्नल्स दिलेले असतात, रेड लाईट लागला की आपण थांबतो, ग्रीन सिग्नल लागला की आपण जातो, म्हणजे हे जे सगळे सिग्नल तुम्हाला दिलेले आहेत हे तुमच्या सोयीसाठी तुम्हाला दिलेले आहेत आणि याचं पालन आपण जर करत नसेल तरीही सुद्धा आपल्याला ह्या बाबतीत फाईन होऊ शकते. आणि त्या संदर्भात ज्यावेळेस जोही अधिकारी तिथे प्रेझेंट राहील त्या संदर्भात तो व्यक्ती दंड सुद्धा आकारू शकतो. परंतु
आजकालच्या मोटर व्हेकल ऍक्ट नुसार आपल्याला बघतो की आपल्याला कोणताही व्यक्ती अडू शकत नाही, परंतु आपल्याला मोबाईलवर मेसेज येऊन जातो की तुम्ही सिग्नलचं पालन केलेलं नाहीये, किंवा तुम्ही सिग्नल तोडलेलं होतं, किंवा तुमच्या गाडीचा नंबर प्लेट नव्हता, किंवा तुमचा नंबर व्यवस्थित दिसत नव्हता, किंवा तुम्ही गाडीच्या काही संदर्भात मोठ्या प्रमाणात अशा काही हॉर्नचा जो की कर्कश होतो आणि जो की मोटर व्हेकल ऍक्ट नुसार लागू होत नाही, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या 119 मध्ये येतील की तुम्ही कोणत्या गोष्टीचं पालन करता आहात, कोणत्या नाही करताय. किंवा तुम्हाला जर सांगितलं की सिग्नल लागलेला आहे तर मग तुम्ही राईट साईडला जाऊ शकत नाही, यू टर्न घेऊ शकत नाही. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत जर तुम्ही फॉलो करत नसेल तर आजकाल प्रत्येक ठिकाणी CCTV कॅमेरा जे लागलेले असतात त्यानुसार तुमच्या गाडीचा नंबर कॅप्चर करून तुमचं जे काही आहे तुम्हाला मोबाईलवर मेसेज येतो आणि त्यानुसार तुम्हाला दंड सुद्धा आकारला जाऊ शकतो. बऱ्याच वेळेस जर तुम्ही सिग्नलचं खूप जास्त नेहमी उल्लंघन जर करत असाल तरीही तुमचं जे लायसन्स असतं ड्रायव्हिंग लायसन हेही सुद्धा 3 महिन्यासाठी कॅन्सल करू शकतात किंवा रद्दही सुद्धा करू शकतात, किंवा तुम्ही 3 महिने तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सचा वापरही सुद्धा करू शकत नाही जर तुम्ही 119च्या कलमाचं जर उल्लंघन करत असाल मोटर व्हेकल ऍक्ट नुसार. सबसेक्शन 2 मध्ये हे म्हटलेलं आहे की आज्ञासूचक वाहतूक चिन्ह अथवा अनुसूची भाग 1 मध्ये समाविष्ट करण्यात आलेले वाहतूक चिन्ह किंवा कलम 116 कोड कलम 1 अन्वये मोटर वाहतूक विनियमित करण्यासाठी बसवण्यात आलेले. म्हणजे 116 मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की 116 मध्ये हे दिलेले की कुठे कुठे सिग्नल्स असायला पाहिजे, कुठे कुठे स्पीड ब्रेकर असायला पाहिजे, किंवा कुठे कोणाला अधिकार दिलेला आहे की कोणत्या ठिकाणी कोणत्या चौकाच्या ठिकाणी ते सिग्नल बसवणं गरजेचं आहे. हे जर सबसेक्शन 2 नुसार जो की तुम्हाला शेड्यूल 1 मध्ये दिलेला आहे, शेड्यूल 1 मध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे की ग्रीन सिग्नल लागला तर काय करायला पाहिजे, रेड सिग्नल लागला तर काय करायला पाहिजे, किंवा आपल्याला बऱ्याच वेळेस अशा वेगवेगळ्या डिश दिसतात किंवा वर्तुळ आकारामध्ये जे चौकटी दिसतात किंवा असे काही बोर्ड दिसतात आपल्याला की इथनं तुम्ही यू टर्न घेऊ शकत नाही, इथनं तुम्ही लेफ्ट मारू शकत नाही, इथनं तुम्ही राईट मारू शकत नाही. ह्या ज्या सगळ्याच्या आपल्याला इंडिकेशन ज्या आपल्याला रोडवर ज्या दिसतात त्याचं जर तुम्ही फॉलो करत नसाल तरीही इट्स अ पनिशेबल अंडर सेक्शन 119 आणि तुम्हाला कोणताही पोलीस अधिकारी किंवा कोणत्याही मोटर वाहन डिपार्टमेंट मधला कोणताही व्यक्ती किंवा अधिकारी तुम्हाला ह्या बाबतीत दंड आकारू शकतो. म्हणजे जे आपल्याला बरेच वेळा रस्त्याच्या कडेवर दिसतात की गाव इथे इतक्या किलोमीटर आहे, किंवा पुढे रेल्वे ट्रॅक आहे, किंवा पुढे स्पीड ब्रेकर आहे, ह्या ज्या सगळ्या ज्या आपल्याला जे इंडिकेशन दाखवले जातात किंवा जे मार्गदर्शक ज्या सूचना फलक ज्या आपल्याला दाखवल्या जातात त्याचं पालन करणे हे प्रत्येक चालकांचं कर्तव्य सांगितलेलं आहे 119 नुसार. याच्यानंतर पुढचं सेक्शन आहे 130. 130 मध्ये म्हटलेलं आहे की लायसन आणि नोंदणी प्रमाणपत्र सादर करण्याचे कर्तव्य. मग लायसन किंवा जे आपण सेक्शन 39 नुसार नोंदणी प्रमाणपत्र म्हटलं होतं, म्हणजे प्रत्येकाला लायसन असणं किंवा प्रत्येकाकडे लायसन असणं गरजेचं. दुसरी गोष्ट सेक्शन 39 नुसार आपण हे म्हटलं होतं की प्रत्येकाला आपल्या गाडीचं रजिस्ट्रेशन करून घेणे गरजेचं. पण जर ह्या दोन्हीही गोष्टी जर एखाद्या कोणत्याही व्यक्तीने किंवा कोणत्याही अधिकाऱ्यांनी जर आपल्याला कोणत्याही ठिकाणी जर मागितलं असेल तर सगळ्यात पहिले 130 नुसार त्या चालकांचं कर्तव्य राहील की त्याला ते सादर करणे. आता याच्यामध्ये वेगवेगळे तुम्हाला सेक्शन 3, 4 दिलेले आहेत. मग याच्यामध्ये सगळ्यात पहिलं सेक्शन हे सांगतं, सबसेक्शन फर्स्ट हे सांगतं तुम्हाला सेक्शन 130 मधलं की सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही व्यक्तीला जर आपलं मोटर व्हेकल किंवा मोटर वाहन जर चालवायचं असेल तर त्या व्यक्तीने आपलं लायसन किंवा रजिस्ट्रेशन कार्ड सोबत ठेवणे गरजेचं आहे. का? कारण की सबसेक्शन हे सांगतं की अशा काही सार्वजनिक ठिकाणी मग तो कोणताही अधिकारी असो, कोणताही गणवेशधारी पोलीस अधिकारी असो, म्हणजे हा पोलीस डिपार्टमेंटचा पण असू शकतो किंवा मोटर व्हेकल डिपार्टमेंटचा पण एखादा अधिकारी जर अशा सार्वजनिक ठिकाणी उभा राहत असेल आणि त्यांनी जर आपल्याला डिमांड केली असेल की तुमचं लायसन दाखवा किंवा रजिस्ट्रेशन दाखवा किंवा रजिस्ट्रेशनचं सर्टिफिकेट दाखवा, तर सगळ्यात पहिले आपलं कर्तव्य आहे की त्यावेळेस ती गाडी थांबवणे आणि आपल्या जेही काही डॉक्युमेंट्स आहेत किंवा आपले जेही काही सर्टिफिकेट आहे अशा अधिकाऱ्याला सादर करणे हे सगळ्यात पहिलेचं जे कर्तव्य आहे हे सर्वसामान्य नागरिकांप्रती आहे. परंतु याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे सबसेक्शन 1 मध्ये की जर एखाद्या वेळेस एखादा व्यक्ती जर गाडी चालवत असेल
आणि एखाद्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला थांबून विचारलं असेल की तुमच्याकडे लायसन आहे का किंवा नोंदणी प्रमाणपत्र आहे का, आणि त्यांनी जर म्हटलं की हे ऑलरेडी माझे आधीच जप्त झालेले आहेत, सीज झालेले आहेत, किंवा काही अधिकाऱ्यांनी काही कारणास्तव माझ्याकडनं हे घेऊन घेतलेले होते, पण मग ज्या वेळेस जो अधिकारी तुमच्याकडनं ह्या बाबतीत सीज करेल किंवा जप्त करेल, मग त्यावेळेस तो कोणताही अधिकारी तुम्हाला एक पोच पावती देतो किंवा एक्नॉलेजमेंट देतो. मग आता हे एक्नॉलेजमेंट तुम्हाला सोबत ठेवणं फार गरजेचं असते 130 नुसार, कारण की तुम्हाला सबसेक्शन 1 मध्ये हे दिलेलं आहे की ज्या वेळेस तुमची गाडी पकडल्या जाते किंवा ज्या वेळेस तुम्हाला एखाद्या अधिकाऱ्याने डिमांड जर केलेली असेल, तर तुमच्याकडे ऍटलिस्ट एक तर ओरिजिनल डॉक्युमेंट असावे किंवा त्याच्या फोटोकॉपीज असाव्या, किंवा जर ते दोन्हीही तुमचे जर जप्त झालेले असतील तर मग त्यावेळेस तुमच्याकडे एक एक्नॉलेजमेंट किंवा एक पोच पावती असणं गरजेचं असते. कारण की ज्यावेळेस जो अधिकारी डिमांड करतो किंवा मागणी करतो तुमच्याकडनं ह्या दोन्ही पण सर्टिफिकेटची, लायसन्सची पण किंवा रजिस्ट्रेशनची पण, आणि तुम्ही जर त्याला हे कारण दाखवलं त्यावेळेस की माझ्या 15 दिवसाआधी, महिन्याभराआधी किंवा 2 महिन्याआधी एखाद्या अधिकाऱ्यांनी काही कारणास्तव किंवा काही बाबतीत मी उल्लंघन केलेलं होतं किंवा व्हायलेशन केलेलं होतं आणि त्यावेळेस त्यांनी जप्त करून घेतलेले होते हे सगळे सर्टिफिकेट, मग त्या अधिकाऱ्यांनी त्यावेळेस तुम्हाला रजिस्ट्रेशनची पावती किंवा त्या संदर्भातली एक्नॉलेजमेंट पावती देणं गरजेचं असते. म्हणजे त्या वेळेस ज्या वेळेस तुमची गाडी पकडली जाईल त्यावेळेस तुम्ही ते एक्नॉलेजमेंट देऊन तुम्ही त्यांना सांगू शकता. परंतु याच्यामध्ये हे पण म्हटलेलं आहे की जर तुम्हाला अशा काही बाबतीत पोच पावती दिली असेल किंवा एक्नॉलेजमेंट जर दिलेलं असेल सबसेक्शन 1 नुसार, तर ज्या वेळेस कोणत्याही अधिकाऱ्यांनी तुमच्याकडनं अशी काही जर मागणी केलेली असेल तर त्यावेळेस तुम्हाला त्या रीतीने 15 दिवसाच्या आत त्या अधिकाऱ्याकडे किंवा त्या अधिकाऱ्याच्या कार्यालयाच्या ठिकाणी तुम्हाला त्या संदर्भातले आपले सगळे डॉक्युमेंट दाखवणे त्यांना गरजेचं असते. आता हा टायमिंग तुम्हाला 15 दिवसाचा कसा दिला जातो, काय दिला जातो, ज्या दिवशीपासून तुमचं काही अशा काही बाबतीत जर कर्तव्य असतील आणि ते तुम्हाला सादर करणं गरजेचं असेल, आणि काही काळाच्या ठिकाणी असं पण होतं किंवा काही ठिकाणी असं पण होतं की त्यावेळेस तुम्ही 15 दिवसाच्या आत जर जमा जर करू शकले नसेल किंवा जर अशा बाबतीत जर तुम्ही झेरॉक्स देऊ न शकले तर तुमचं त्यावेळेस तो अधिकारी तुमचं ड्युरेशन सुद्धा वाढवून देऊ शकतो. परंतु मग त्याच्यासाठी तशा रिझन्स लागतील किंवा तशा सर्कमस्टान्सेस लागतील तुम्हालाही सुद्धा या बाबतीत की मी 15 दिवसात सबमिट नाही करू शकत. मग त्याच्यासाठी जर समोरच्या अधिकाऱ्याला तुमच्या काही बाबतीत असं वाटलं की हा खरंच व्यक्ती 15 दिवसात सबमिट नाही करू शकत किंवा आपल्याला आणून हे डॉक्युमेंट सादर नाही करू शकत, तर मग त्याच्या बाबतीत जो काही समोरचा अधिकारी तुम्हाला ड्युरेशन देईल परत किंवा तुम्हाला तुमची मर्यादा जर वाढून देईल त्यावेळेस तरी ऍटलिस्ट तुम्हाला त्याला जितक्या दिवसाची मर्यादा जर दिलेली असेल वाढून, त्या दिवसाच्या आतमध्येच तुम्हाला त्या कार्यालयामध्ये किंवा त्या अधिकाऱ्याकडे तुम्हाला ते सादर करणं गरजेचं राहील. हे सबसेक्शन 1 सांगतं. सबसेक्शन 2 मध्ये हे सांगितलेलं आहे की प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी अशा कोणत्याही व्यक्तीने जर डिमांड केली असेल, मागणी जर केली असेल, मग तो गणवेशधारी पोलीस अधिकारी असो की तो मोटर व्हेकल डिपार्टमेंट मधला कोणताही अधिकारी असो, तर तुमचं सगळ्यात पहिले चांगलं नागरिक म्हणून किंवा एक भारताचा नागरिक म्हणून हे तुमचं कर्तव्य सांगितलेलं आहे की ज्या वेळेस जो अधिकारी डिमांड करेल किंवा तपासणी करेल त्या संदर्भात तुम्ही तुमचे डॉक्युमेंट त्याला तपासणीसाठी दिल्या गेलं पाहिजे. हे तुमच्यावर बंधनकारक राहील सबसेक्शन 2 नुसार. आता सबसेक्शन 3 हे सांगतं की जर एखाद्या बाबतीत मोटर चालकाचा मालक किंवा त्यांच्या अनुपस्थितीत चालक किंवा वाहनाचा ताबा जर असलेल्या एखाद्या व्यक्तीने नोंदणी प्रमाणपत्र किंवा नोंदणी करणाऱ्या प्राधिकाऱ्याने किंवा मोटर विभागातील एखाद्या कोणत्याही अधिकार प्रदान करण्यात आलेल्या व्यक्तीने जर तुमच्याकडे अशा काही बाबतीत लायसन किंवा नोंदणी प्रमाण मागितलं असेल, म्हणजे सबसेक्शन 3 हे सांगतं की जर बऱ्याच वेळा असं होतं की मालक बाजूला बसलेला असतो आणि चालक जर गाडी चालवत असेल, आणि बरेच वेळा असं होते की गाडी कोणाच्या नावाने रजिस्टर आहे, मग तुम्ही ह्या चालकाला भाडेतत्वावर ठेवलेला आहे, परमनंट ठेवलेला आहे किंवा त्याला पगार म्हणून ठेवलेला आहे की हा तुमचाच घरचा व्यक्ती आहे किंवा तोच मालक आहे तो त्या गाडीचा, या बाबतीत जेव्हा तुम्हाला विचारपूस केली जाते त्या संदर्भातील सगळीच्या सगळी तपासणी अंतर्गत तुम्हाला तुमचे सगळे डॉक्युमेंट किंवा तुमचे प्रमाणपत्र सादर करणे
हे तुमचं पहिलं कर्तव्य सबसेक्शन 3 मध्ये सांगितलंय आणि सबसेक्शन 3 हे पण सांगतं की कोणताही व्यक्ती असो किंवा कोणताही अधिकारी असो, मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं की गणवेशधारी पोलीस अधिकारी किंवा मोटर वाहन विभागातील किंवा मोटर वाहन विभागातील कोणताही प्राधिकृत अधिकारी ज्याला की ह्या तपासणीच्या कामासाठी नेमून जर दिलेलं असेल, त्या बंदोबस्तच्या ठिकाणी या तिन्ही अधिकारी जर तुम्हाला जर मागत असेल तर त्यांना सादर करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, कोणत्याही व्यक्तीने मागणी केली असता वाहनांचे विम्याचे प्रमाणपत्र सादर केले पाहिजे, ते वाहन परिवहन वाहन असेल म्हणून. अशा बाबतीत 56 मध्ये निर्दिष्ट करण्यात आलेले क्षमता प्रमाणपत्र आणि परवानाही सादर केला पाहिजे. म्हणजे जर एखादा ट्रान्सपोर्ट व्हेकल असेल आणि ट्रान्सपोर्ट व्हेकलला प्रत्येक ट्रान्सपोर्ट व्हेकलला मग ते कोणत्याही असो, प्रवासी वाहतूक असो किंवा ते माल वाहतूक असो, सेक्शन 56 हे सांगतं की तुम्हाला तुमच्या गाडीचं फिटनेस सर्टिफिकेट दिलं जातं. म्हणजे सर्टिफिकेट ऑफ फिटनेस ऑफ ट्रान्सपोर्ट व्हेकल हे सेक्शन 56 सांगतं. जर तुम्हाला तुमच्या गाडीची कंडिशन कशी आहे, काय आहे, किंवा तुम्ही त्याचं रेग्युलर सर्व्हिस करता आहात का, की तुमच्या गाडीचं एखादं असं काही डॅमेज पार्ट होतं किंवा जेव्हा तुम्ही सर्व्हिस स्टेशनला नेता तुमची गाडी त्यावेळेसही सुद्धा तुम्हाला ट्रान्सपोर्ट व्हेकलचं तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळते की तुमची गाडी ओके कंडिशन मध्ये आहे, सेफ कंडिशन मध्ये आहे किंवा ह्या गाडीतला कोणताच पार्ट डॅमेज झालेला नाहीये. असं जेव्हा तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं, ते सर्टिफिकेट म्हणजे क्षमता प्रमाणपत्र, जे की तुम्हाला सबसेक्शन 3 मध्ये सांगितलेलं आहे की जे सर्टिफिकेट तुम्हाला क्षमता प्रमाणपत्र किंवा परवाना या संदर्भात जे दिलं जातं आणि त्यावेळेस सुद्धा एखाद्या अधिकाऱ्याने तुम्हाला म्हटलं की तुमच्याकडे असे काही फिटनेस सर्टिफिकेट आहे का की तुमची गाडी ओके प्रमाणात आहे किंवा तुम्ही सार्वजनिक ठिकाणी किंवा हायवेच्या ठिकाणी किंवा बोगद्याच्या ठिकाणी किंवा अशा काही गावाच्या ठिकाणी तुम्ही चालू शकता आणि तुमच्या गाडीमुळे कोणाला कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही, या संदर्भातलं सुद्धा ज्यावेळेस आपण सर्व्हिस करायला जातो त्यावेळेसही सुद्धा आपल्याला आपल्या गाडीच्या संदर्भात एक फिटनेस सर्टिफिकेट सुद्धा दिले जाते की ही गाडी ओके आहे किंवा याचा इन्शुरन्स रेग्युलर होते आहे किंवा याच्या संदर्भात किती वेळा ऍक्सिडेंट झालेला आहे, किती वेळा इन्शुरन्स क्लेम केलेला आहे किंवा एखादं टायर खराब झालेला आहे का, एखादं ट्यूब खराब झालेला आहे का किंवा याची इंजिन क्षमता सुद्धा कमी आहे, जास्त आहे किंवा ही डिझेलची पेट्रोलची गाडी आहे, मग ही गॅसवर सुद्धा चालते का, या संदर्भातलं तुम्हाला सेक्शन 56 नुसार एक सर्टिफिकेट दिले जाते. ते सर्टिफिकेट सुद्धा प्रत्येक ट्रान्सपोर्ट व्हेकल कडे जोही व्यक्ती चालवतो त्याच्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणजे जर कोणत्याही अधिकाऱ्यांनी तुम्हाला लायसन किंवा रजिस्ट्रेशन किंवा एखादं फिटनेस सर्टिफिकेट जर मागितलेलं असेल आणि ह्या तिन्ही संदर्भात किंवा तुमचं इन्शुरन्स क्लेम केलेला आहे का, इन्शुरन्स तुमचं कधी काढलं गेलेलं आहे, तुम्ही इन्शुरन्सचा वापर केला आहे का किंवा त्याचे तुम्ही प्रीमियम भरता आहात का, या संदर्भातलं जे आपण म्हणतो की इन्शुरन्सचं रजिस्ट्रेशन सुद्धा जे झालेलं असेल त्याचं पण सर्टिफिकेट एक जे असतं. म्हणजे हे चारही डॉक्युमेंट जर तुम्हाला एखाद्या अधिकाऱ्याने सबसेक्शन 3 नुसार किंवा सबसेक्शन 1 नुसार जर मागितलं असेल तर प्रत्येक चालकाचं हे कर्तव्य राहील की त्यांनी त्या संदर्भातलं सादर करणे आणि जर त्यावेळेस त्याच्याकडे हे सगळे कागदपत्र नसतील किंवा सर्टिफिकेट नसतील तर त्यांनी 15 दिवसाच्या त्या कागदपत्राच्या योग्य रीतीने संक्षेपित केलेल्या फोटो प्रती अशी मागणी करणाऱ्या अधिकाऱ्याकडे एक तर स्वतः सादर केले पाहिजे किंवा नोंदणीकृत डाकीने सादर केले पाहिजे. म्हणजे जर एखाद्या वेळेस मला जर माझ्या ट्रान्सपोर्ट व्हेकलच्या अंतर्गत जर मला एखाद्या अधिकाऱ्यांनी अडवून माझ्या सगळ्या गोष्टींची कागदपत्रे जर मागितली आणि त्यावेळेस माझ्याकडे नसेल, सबसेक्शन 1 नुसार जर जप्त केलेलं असेल तर मला पोचपावती मिळालेली असली पाहिजे. परंतु जर माझं जप्त केलेलं नसेल पण त्यावेळेस माझ्याकडे माझ्या गाडीमध्ये माझे सगळे डॉक्युमेंट नसतील, घरी असेल, तर मला कोणताही अधिकारी 15 दिवसाची मुदत देतो आणि त्या 15 दिवसाच्या आतमध्ये मला त्या कार्यालयाच्या ठिकाणी ते एक तो फोटोकॉपी किंवा त्याची झेरॉक्स कॉपी मला त्या कार्यालयात सादर करणं गरजेचं असते किंवा माझं ते कर्तव्य सांगितलेलं आहे. एक तर मी स्वतः जाऊन सादर करायचा किंवा तुम्हाला सबसेक्शन 3 मध्ये हे म्हटलेलं आहे की तुम्ही एकतर रजिस्टर्ड पोस्टनी
किंवा पोस्टलनी म्हणजे डाकेद्वारे ज्याला आपण म्हणतो किंवा इंडियन पोस्ट जे आपण म्हणतो त्याद्वारेही सुद्धा आपण त्या कार्यालयात किंवा त्या कार्यालयाच्या ॲड्रेसनुसार आपण त्या व्यक्तींना सादर करण्याचं हे आपलं कर्तव्य सबसेक्शन 3 नुसार सांगितलेलं आहे। सबसेक्शन 4 हे म्हणतो की सबसेक्शन 2 किंवा 3 ह्या बाबतीत जर एखाद्या बाबतीत परवाना किंवा प्रमाणपत्र किंवा परमिशन किंवा एखादं सर्टिफिकेट जर एखाद्या अधिकाऱ्याने जर मागितलेलं असेल तर ज्या वेळेस मला ड्युरेशन दिलेला होता 15 दिवसाचा, पण बऱ्याच वेळा असे काही डॉक्युमेंट जर माझ्याकडे प्रेझेंट नसतील किंवा ते मी जर काढलेले नसतील किंवा त्याचं रिन्युअल माझं करायचं असेल, बऱ्याच वेळा असं होऊन जातं की आपण आपल्या ड्रायव्हिंग लायसन्सही सुद्धा रिन्युअल करत नाही किंवा एखादं जे इन्शुरन्स केलेलं असतं आपल्या गाडीचं त्याचंही सुद्धा आपण रिन्युअल करत नाही किंवा जो की परवाना आपल्याला दिलेला असतो त्याचा बरेच वेळा आपण रिन्युअल करायचं विसरून जातो। मग हे जेव्हा रिन्युअल आपल्याला करावं लागतं काही बाबतीत आणि जर ते रिन्युअल करायला जर वेळ असेल आणि त्या संदर्भात जर मला टायमिंग पाहिजे असेल एखाद्या अधिकाऱ्याकडनं तर मला त्या अधिकाऱ्याला सांगणं गरजेचं आहे आणि मग तो अधिकारी ज्यांनी मला मागणी केलेली आहे तो अधिकारी मला ह्या कालमर्यादेच्या 15 दिवसाच्या वर मला ड्युरेशन वाढून देऊ शकतो, पण त्याच्यासाठी त्याही बाबतीत तशी रिझन्स असणं गरजेचं आहे। जर मी खोटी बोलून किंवा जर मी खोटं बोलत असेल त्या अधिकाऱ्यासोबत आणि मी जर ड्युरेशन मागून घेत असेल तर त्या बाबतीत तो अधिकारी मला एक्सक्यूज करणार नाही किंवा मला तो ड्युरेशन वाढून देणार नाही। परंतु सबसेक्शन 4 मध्ये हे म्हटलेलं आहे की जर अशी मर्यादा पर्यंत किंवा अशा फेरफारासह असल्याखेरीज म्हणजे एक तर तुम्हाला वाढवून देईल, एक तर जितकं मला दिलेलं आहे तितकं करू शकतो किंवा मला 15 दिवसाचं ड्युरेशन हे 30 दिवसापर्यंत पण दिलेलं असेल, पण जर मला ड्युरेशन जर वाढून दिलेलं असेल तर ज्या ड्युरेशन नुसार वाढून दिलेलं असेल त्याच ड्युरेशन नुसार मी त्याच्या कार्यालयाच्या ठिकाणी किंवा त्या अधिकाऱ्याच्या ठिकाणी मी ते प्रमाणपत्र किंवा त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी परवाना लायसन्स सादर करणे हे माझं कर्तव्य सांगितलंय। त्याच्या पुढे तुम्हाला हे दिलेलं आहे की जर असे कागदपत्र त्यावेळेस तुमच्या सोबत नसतील किंवा जर मालकांकडे नसेल त्या ताब्यात किंवा त्या मालकांकडे असेल पण किंवा नसेल पण आणि मग जर तुम्हाला ड्युरेशन जर दिलेलं असेल तर ॲटलिस्ट 15 दिवसाच्या आत ते जमा करणे हे तुम्हाला सबसेक्शन 4 मध्ये ह्या दोन्ही किंवा तिन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत। म्हणजे 130 मध्ये लायसन नोंदणी प्रमाणपत्राच्या संदर्भात जे आपले कर्तव्य सांगितलेले आहे, एक तर आपण विदाउट लायसन किंवा विदाउट रजिस्ट्रेशनचं फॉर्म किंवा ह्या सगळ्या गोष्टी कुठे घेऊन जाऊ शकतो, पण सार्वजनिक ठिकाणी जर अशा एखाद्या व्यक्तीने जर आपल्याला मागितलेली असेल तर ते आपल्याला सादर करणं गरजेचं आहे। त्याच्यानुसार मला सादर जर त्यावेळेस माझं प्रेझेंट नसेल सोबत नसेल तर मला कोणताही अधिकारी 15 दिवसाचं ड्युरेशन देईल की 15 दिवसाच्या आत तुम्हाला आमच्या कार्यालयाच्या ठिकाणी तुम्हाला जमा करणं गरजेचं आहे, एक तर स्वतः किंवा डाकीने, किंवा जर मला काही बाबतीत जर ड्युरेशन वाढून घ्यायचं असेल तर त्या अधिकाऱ्याला माझ्या सर्कमस्टान्सेस किंवा माझे रिझन सांगितल्याशिवाय कोणताही अधिकारी मला दिवसाचं किंवा 15 दिवसाच्या वर ड्युरेशन वाढून देणार नाही। जर वाढून द्यायचं असेल तर त्या बाबतीत माझे असे काही रिझन सुद्धा मी त्याला सादर केलं गेलं पाहिजे। त्याच्यानंतर आपण कलम बघणार आहे 132 मध्ये हे सांगितलेलं आहे की विशिष्ट प्रकरणी थांबणे हे चालकांचे कर्तव्य। आपण 132 मध्ये हे सांगितलेलं आहे की विशिष्ट प्रकरणी थांबणे, विशिष्ट प्रकरणी म्हणजे थांबायचं, जाऊन जायचं, हा जो सेक्शन आहे 132 नुसार हे सांगितलेलं आहे की जर एखादा चालक किंवा एखादा गाडीचा मालक अशा काही बाबतीत सार्वजनिक ठिकाणी जर गाडी चालवत असेल आणि त्या संदर्भात जर त्याला म्हटलेलं आहे की थांबा तर थांबून जायचं, ऍक्च्युली हे 132 हे सांगतं की जर आपल्या गाडीमुळे कोणाला नुकसान होत असेल, कोणत्या व्यक्तीला, कोणत्या प्राणीला किंवा कोणत्या मालमत्तेला, तर त्या संदर्भात प्रत्येक मालकाचं किंवा प्रत्येक चालकाचं हे कर्तव्य आहे की त्याने त्यावेळेस आपली गाडी थांबवणे। आता याच्यामध्ये म्हटलं की सबसेक्शन 1 मध्ये की मोटर वाहनांचा चालक मोटर थांबवण्याची आणि वाहन उभे करण्याची व्यवस्था करेल, म्हणजे 24 तासापेक्षा अधिक असणार नाही ह्या संदर्भात। म्हणजे जर माझ्या गाडीमुळे सबसेक्शन 1 मध्ये दिल्यानुसार सेक्शन 132 मध्ये सांगितल्यानुसार
माझ्या गाडीमुळे जर एखाद्या बाबतीत कुठे जर नुकसान होत असेल तर ती गाडी मी साईडला लावणे किंवा बाजूला लावणे रस्त्याच्या, पण ती 24 तासापेक्षा जास्त वेळ उभी असू नये याची सुद्धा मी दक्षता घ्यायला पाहिजे. कारण की त्याच्यामुळे वाहतुकीत सुद्धा बऱ्याच वेळा अडथळा निर्माण होतो. मग ह्या गोष्टीचं पालन करणं हे माझं कर्तव्य आहे. मग या सबसेक्शन ए मध्ये जे तुम्हाला क्लॉज ABC दिलेला आहे याच्यामध्ये हे सांगितले की एखाद्या व्यक्तीला किंवा प्राणीला किंवा मालमत्तेला जर नुकसान जर पोचवत असेल तर सगळ्यात पहिले माझं कर्तव्य की ती गाडी थांबवणे, त्या गाडीतून उतरून त्या व्यक्तीला किंवा त्या प्राणीला किंवा त्या मालमत्तेला जर एखादी काही मदत लागत असेल तर ती मी करणे. का करणे? कारण की माझ्या गाडीमुळे त्या व्यक्तीला नुकसान झालेलं आहे हे क्लॉज ए सांगतं. म्हणजे एखादे वाहन एखाद्या व्यक्तीला, प्राणीला किंवा मालमत्तेला किंवा माझ्यामुळे एखाद्या व्यक्तीचा जर अपघात जर झालेला असेल तर अशा वेळेस पोलीस फौजदाराच्या दर्जापेक्षा कमी दर्जाचा नाही, मीन्स पोलीस सब इन्स्पेक्टरच्या दर्जापेक्षा कमी दर्जाचा अधिकारी असणार नाही. अशा दर्जाचा अधिकारी मला थांबवू शकतो आणि मला हे सांगू शकतो की तुमच्या गाडीमुळे ह्या व्यक्तीचं, ह्या प्राणीचं किंवा या व्यक्तीच्या मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे, तर तुमचं सगळ्यात पहिले कर्तव्य काय राहील हे सेक्शन 132 आपल्याला सांगतं. मग कोणत्याही अधिकाऱ्याने जर मला फरमावलेलं आहे किंवा आदेश दिलेला असेल की तुम्हाला तुमची गाडी थांबवणे गरजेचं आहे आणि तुम्हाला या गाडीतनं उतरून तुम्हाला त्याची मदत करणे गरजेचं आहे, तर हे सगळ्यात पहिले माझं कर्तव्य राहील सबसेक्शन 1 नुसार. सबसेक्शन 2 मध्ये म्हटलेलं आहे की जर माझ्या गाडीमुळे किंवा माझ्या चालकामुळे किंवा मी जर एखाद्या गाडीवर जर ड्रायव्हर ठेवलेला असेल आणि ड्रायव्हरनी जर माझ्या अशा काही बाबतीत कोणाचं नुकसान जर केलेलं असेल कोणत्याही बाबतीत, तर त्याला मदत करणे, त्याचं नाव, गाव, पत्ता विचारणे आणि प्लस त्या पोलीस अधिकाऱ्याला सुद्धा जर माझ्यामुळे जर नुकसान झालं असेल तर त्याही पोलीस अधिकाऱ्याला माझं नाव, गाव, पत्ता देणे, म्हणजे ज्याचं नुकसान झालं आहे त्याचे सुद्धा नाव, गाव, पत्ता देणे आणि ज्याच्यामुळे पण झालेलं आहे त्यांनीही सुद्धा नाव, गाव, पत्ता देणे हे प्रत्येक चालकांचं कर्तव्य राहील. आणि ह्या संदर्भातली सगळी चौकशी आणि तपासणी हा पोलीस सब इन्स्पेक्टरच्या दर्जापेक्षा कमी दर्जाचा अधिकारी करू शकत नाही. आणि ह्या संदर्भातली सगळी तपासणी करणे, कोणत्या गाडीमुळे झालेलं आहे, किती वाजता झालेलं आहे, ह्या संदर्भातली जितकी काही मागणी मला जर त्या अधिकाऱ्यांनी केलेली असेल तर ते देणे ही सुद्धा माझ्या याला कंपल्सरी राहील.